नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गोष्ट अरुणिमाची या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 11 अभ्यासत आहोत आणि हा धड्याचा सेशन क्रमांक 5 आहे। आतापर्यंत आपण पाहिलेलं की अपंगत्व आल्याने सुद्धा अरुणिमा कोणत्याच प्रकारची हार मानत नाही। ती म्हणते की जोपर्यंत मन आपल्याला साथ देतं तोपर्यंत आपलं शरीर आपल्याला साथ देत असतं, म्हणून मनाला आपण अगोदर तयार करायला हवं। तिने ज्या जिद्दीनं तिचं ध्येय निश्चित केलं होतं अपंगत्व आल्यानंतर, त्या जिद्दीनंच तिने परिश्रमाची पराकाष्ठा केली आणि गिर्यारोहण हे शिखर एव्हरेस्टवरती तिने भारताचा विजयाचा झेंडा कसा रोवला याचा अभ्यास आपण पाठाच्या मागील भागामध्ये केलेला आहे। गोष्ट अरुणिमाची या पाठामध्ये स्वतः अरुणिमाने आपली ही कथा आपल्याला सांगून आपण आपल्या आतमध्ये एक स्वतः एव्हरेस्ट असतो आणि ही कथा अरुणिमाची नाही तर आपली सुद्धा ही अशी कथा असू शकते। त्याच्यासाठी आपण यांच्याकडून प्रेरणा घेणं गरजेचं आहे। पाहूया आता पाठाच्या पुढील परिच्छेदामध्ये अरुणिमा आपल्याला काय सांगणार आहे ते प्रत्यक्ष पाठाद्वारे आपण समजून घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण पाठाच्या माध्यमातून पाहिलं की अरुणिमा यांनी हे एव्हरेस्टचं शिखर पार करणे ही काही सोपी गोष्ट नव्हती तिच्यासाठी, आणि एकतर शरीराने त्या अपंगत्व झालेल्या होत्या। अशातच वेगवेगळ्या प्रशिक्षण त्यांना घ्यावं लागत होतं। त्यामध्ये 4 त्यांना टास्क पूर्ण करायचे होते, बेस कॅम्प्स त्यांचे होते आणि ते 4 कॅम्प पूर्ण झाल्यानंतर 3500 फुटांचं शिखर सर करायचं होतं आणि हे अत्यंत धोकादायक असं काम होतं। ह्याच टप्प्यामध्ये जास्तीत जास्त मृत्यू होत होते। याला आपण डेड झोन म्हटलेला आहे। त्या डेड झोन याला का म्हणतात त्याच्यात पाठीमागे कारण पण त्यांनी सांगितलेलं आहे। आणि ज्यावेळेस इतर सहकारी गिर्यारोहकांबरोबर त्या हे 4 बेस कॅम्प पूर्ण करत होते त्यावेळेस प्रत्येकांमध्ये ते पुढे असायचे आणि त्यांचा तो उत्साह पाहून इतर सहकारी गिर्यारोहक सुद्धा आश्चर्यचकित व्हायचे। डेड झोनची चढाई करत असताना मृतदेहांचा ढीग तिथे पडलेला होता। त्यात वातावरण पण अत्यंत थंडीचं होतं आणि ते फार हाडं गोठवणारी अशी थंडी होती आणि प्रत्येक वेळी त्यांना मृत्यूचं जवळून दर्शन होत होतं। रात्री भेटलेल्या बांगलादेशी गिर्यारोहकाला मृत्युमुखी पडलेलं पाहून त्यांच्या पोटामध्ये तर भीतीने उसळून आलं होतं, पण ते त्याच्या मनाला समजत होते की अरुणिमा तुला मरायचं नाही। या अंतर्मनाला ते वारंवार समजावत असे आणि त्या म्हणायचे की आपलं मन जसं सांगतं तसंच आपलं शरीर वागत असतं, म्हणून आपलं मन चांगलं सांगितलं तर आपलं शरीर सुद्धा चांगलंच वागणार। 21 मे 2013ला जेव्हा शेवटचा टप्पा पूर्ण करायची वेळ आली होती, पण त्यावेळेसच त्यांच्या ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झाला होता, म्हणून त्यांचा शेर्पा त्यांना विनंती करतो की तुम्ही परत रिटर्न जा, परत मागे फिरा, कारण की जगलात तर पुन्हा तुम्ही एव्हरेस्ट चढू शकाल। पण त्यांचं अंतर्मन कुठेतरी त्यांना ठाऊक होतं की नाही, आत्ताच मी ही गोष्ट करू शकते, आता नाही केली तर मी पुन्हा कधी करू शकणार नाही, कारण की जर मी आत्ता जिंकली नाही तर अशी पण मी माझं शरीर मृत्यूला कवटाळलेलंच आहे। मग त्यामुळे त्या म्हणतात की आत्ताच सगळं करायचं, आता नाही तर मी पुन्हा कधी नाही, आणि पुन्हा त्या अग्निदिव्याला तोंड द्यायचं ते ठरवतात। आणि अशा रीतीने अखेर त्या एव्हरेस्ट शिखरावर चढतात आणि तो ऐतिहासिक क्षण त्यांना पुरावा म्हणून टिपून ठेवायचा असतो, म्हणून ते त्यांच्या शेर्पाला विनंती करतात। आणि फोटो काढत असताना त्यांचा ऑक्सिजनचा मास्क त्यांनी काढला। अशी पण तशी पण ती मरणारच आहे, पण मग मरणं आपण जे काही कार्य केलेलं आहे त्याचं काहीतरी पुरावा राहणं हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं, म्हणून ते फोटो काढायला सांगतात। तो कसा तरी फोटो काढतो, पण नंतर
त्यांना अजून पुन्हा काय सांगतात ते शेर्पाला ते अजून व्हिडिओ क्लिप तयार करायला सांगतात आणि त्यामुळे तो अधिकच क्रोधित होतो. म्हणून तो शेर्पा चिडतच त्यांचा व्हिडिओ काढतो आणि अशा रीतीने त्यांनी तो भारताचा ध्वज एव्हरेस्टवरती फडकवला. पुढे ते म्हणतात की आता मी उतरू लागले होते. जेमतेम 40 पावलांवरच माझा ऑक्सिजनचा साठा संपला. एक सांगू, लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना मी कधी मानत नाही. तर ते सांगतायत की मी नेहमी कष्टाला, मेहनतीला, परिश्रमाला महत्त्व देते. जे मी कष्ट केलेले त्याचं फळ मला मिळणार हे मला माहिती आहे. आणि जेमतेम 40-50 पावलांवरतीच त्यांचा ऑक्सिजन संपला आणि ज्या अर्थी ऑक्सिजन संपला तो कोणत्याही क्षणी मृत्यूला त्यांना सामोरे जावं लागणार होतं हे त्यांना माहिती होतं आणि हे निश्चित होतं. केव्हा पण त्यांचा जीव गुदमरून त्या मृत्युमुखी पडले असतील. पण ते म्हणतात की लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी ह्या भाकड शब्दांवरती, ह्या आंधळा विश्वास ठेवणाऱ्या शब्दावरती माझा विश्वास नव्हता. पण फॉर्च्यून फेवर द ब्रेव यावर माझा पूर्ण विश्वास आहे. की ब्रेव की शूरवीर माणसांना देव नेहमी त्यांच्या बाजूने असतो. ह्या गोष्टीवरती त्यांचा विश्वास होता. आणि पुढे त्या म्हणतात की जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, अगदी त्याच वेळी एका ब्रिटिश माणसांनी ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिला. आता बघा, खरोखर जे लोक कठीण परिश्रम करतात, मेहनत करतात, जीवनामध्ये नेहमी संघर्षाबरोबर झगडत असतात, त्यांच्याबरोबर त्यांच्या यशाला भलेही त्यांना खूप उशिरा यश प्राप्त हो, पण देव त्यांची साथ नेहमी देत असतो. देव कधी त्यांची साथ सोडत नाही. आणि असंच काहीशी अरुणिमाबरोबर झालेलं आहे की त्यांना माहिती आहे आता त्यांचं ऑक्सिजनचा साठा संपलेला आहे, कधीही त्यांचा मृत्यू होऊ शकतो ऑक्सिजनचा साठा संपल्यामुळे. म्हणून ते म्हणतात की मी शूरवीर होती, माझं उद्देश जे होतं ते अत्यंत नितांत असंभव गोष्ट होती, पण मी त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. जेव्हा मी गुदमरू लागले, श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागले, त्याच वेळी नेमकं काय झालं, त्या ईश्वराला पण माझी काळजी होती. त्याच वेळी एका ब्रिटिश माणसाने ओझे म्हणून बघा, आता वरती चढत असताना आपल्या शरीराचं वजन, त्यात त्या ऑक्सिजनच्या सिलेंडरच्या टाकीचं वजन, हे गिर्यारोहक चढत असताना अत्यंत धोकादायक आणि ओझं ते पेलवणारं नसतं. म्हणून त्या ब्रिटिश माणसाने काय केलं होतं, आपल्याबरोबर 2 ऑक्सिजनचं सिलेंडर नेलं होतं, पण तो ओझे जास्त होईल म्हणून त्याने ते जास्तीचा एक ऑक्सिजनचा सिलेंडर त्याला फेकून द्यायचा होता. पण मग तो फेकून देण्यापेक्षा त्या ब्रिटिश माणसाने ते अरुणिमाला दिला. माझ्या शेर्पाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या डेथ झोनमधून सही सलामत खाली उतरलो. बघा, आता जवळजवळ 40-50 पावलांवरच त्यांचा ऑक्सिजनचा साठा संपत आला होता. त्यावेळेसच ब्रिटिश माणसाने त्यांना जादाचा जो काही जास्तीचा एक्स्ट्रा सिलेंडर होता ऑक्सिजनचा तो त्यांना देऊन टाकला. आणि त्यांच्या शेर्पाने, अरुणिमाच्या शेर्पाने माहित होतं की आता कधी पण यांचं ऑक्सिजन संपू शकतो आणि यांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, गुदमरून यांचा मृत्यू पण ओढवू शकतो. म्हणून त्यांनी काय केला, तो ऑक्सिजनचा सिलेंडर पटकन त्या अरुणिमांच्या पाठीवरती अडकवला आणि त्यांना तो मास्क ऑक्सिजनचा लावला. आणि अशा रीतीने हळूहळू सावकाश रीतीने त्या डेथ झोनमधून सही सलामत अशा खाली उतरल्या. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. आता बघा, जितकंच वरती चढताना मरण अगदी जवळ असते, मृत्यूच्या दारामध्ये आपण उभे आहोत असं क्षणाक्षणाला वाटत असतात. आणि डेथ झोनमध्ये जात असताना अगदी मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा ढीग तिथे लागलेला होता. म्हणजे जितकंच गिर्यारोहणावरती चढणं हे धोकादायक असतं, तितकंच ते खाली उतरताना मृत्यूचं प्रमाण जास्त मोठ्या प्रमाणात असतं. कारण की जर समजा उतरताना पटकन हात सटकला, पाय सटकला तर ते कधीही खाली कोसळून त्यांचा मृत्यू होऊ शकतो. आणि
लेखिका म्हणते की आम्ही ते ओलांडून सही सलामत खाली उतरलो. माझा दिवस अखेर आला होता. बघा इथे लेखिकेने किंवा अरुणतीने त्या क्षणाला माझा दिवस म्हणून का संबोधलेला आहे की त्यावेळेस बघा जी दवाखान्यामध्ये ती दाखल झालेली होती, अपघात एवढा मोठा झालेला होता, जवळजवळ रात्रीचे 7 तास ती त्या रुळावरती दोन्ही पाय गमावून कोणाची तरी मदतीची वाट पाहत होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा दवाखान्यामध्ये तिला नेण्यात आलं तर त्यावेळेस लोकांनी तिच्यावरती जे काही आरोप प्रत्यारोप केलेले होते की तिने आत्महत्या केलेली आहे किंवा मग तिकीट न काढल्या कारणाने तिने ट्रेनमधून उडी मारली, असे काही लोकांनी तिच्यावरती आरोप केलेले होते. त्यावेळेस त्या लोकांचे दिवस होते, पण तिने त्यावेळेस निश्चय केला होता, तिने तिचं ध्येय ठरवलं होतं आणि ती म्हणते की एक दिवस माझा असेल आणि तेव्हा सगळ्या जगाला मी दाखवून देईल की सत्य काय आहे. आणि आज तो दिवस उगवलेला होता आणि आज तिने सिद्ध करून दाखवलं होतं की आज तिचा दिवस आहे. गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सर केले होते आणि अशा रीतीने तिच्या यशस्वी उत्तुंगता अशी तिच्यासमोर वाहत होती. गिर्यारोहकांच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर म्हणजेच एव्हरेस्ट तिने पार केलेलं होतं. गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही धडे दिले, माझ्यात आत्मविश्वास जागवला. आता बघा हे जे काही उद्देश, जे काही स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं, कधी दवाखान्यात असताना ज्या शरीरावरच्या जखमा तिच्या भरल्या होत्या, परंतु मनाच्या जखमा तिच्या ओल्या होत्या आणि प्रत्येक क्षणाक्षणाला ती मरणाची यातना सहन करत होती. आणि त्यावेळेस तिने जे काही ध्येय निश्चित केले होते, एका क्षणामध्ये तिने आपलं ध्येय ठरवलं आणि ते ध्येय तिला रात्रंदिवस झोपू देत नव्हतं. ते पूर्ण करण्यासाठी तिची ते प्रेरणास्थान, तिचे ते जिद्द, हे सगळं आपल्याला पाहायला मिळत होतं. त्यामुळे ती म्हणते की गिर्यारोहणाने तिला तिच्या जीवनामध्ये अनेक काही नवीन असे चांगले धडे दिलेत. तिच्यामध्ये आत्मविश्वास त्यावेळेस तिने जागवला. नेतृत्व, गटबांधणी याचे धडे तर मिळालेच, पण एक पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण झाला. हे अत्यंत महत्त्वाचे की स्त्री म्हटली, महिला म्हटली आणि त्याच्यात अपंगत्व असलेली स्त्री म्हटली तर ती किती कमजोर असू शकते. भावनिक दृष्ट्याने ती अत्यंत कमजोर झालेली असते. शारीरिक दृष्टीने तर स्त्रीला अगोदरपासूनच कमजोर मानलं जातं, पण स्त्रीची ती शरीराने जरी कमजोर असेल तर ती मनाने नेहमी खंबीर असते. आणि अशा या गिर्यारोहणाच्या या अनुभवाने तिच्या जीवनाला एक पोलादी कणखरपणा निर्माण केला. मित्रांनो, आपण आयुष्यात काय मिळवतो हे महत्त्वाचं नाही, तर ही कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाही हे ठरतं की आपल्या इतरांबरोबर नेहमी चांगलं वागावं. ज्यावेळेस बघा ट्रेनमध्ये ते हल्ले रेल्वेच्या त्या डब्यामध्ये जेव्हा तिच्यावरती त्या तरुणांनी हल्ला केला त्यावेळेस रेल्वेत इतर लोकांनी त्यांची मानवता संपवलेली होती. त्यांच्या मनातील ती सहृदयता निघून गेलेली होती. माणूस म्हणून एक लज्जास्पद वागणूक आपल्याला तिथे पाहायला मिळते. मग ह्या अमानुषतेचं आपण जर अशा प्रकारचं व्यक्ती म्हणून जर जगापुढे उभे राहणार असेल तर आपलं इतरांशी वागणं कधीच चांगलं असू शकत नाही. त्याचबरोबर जेव्हा ती दवाखान्यात होती तर प्रसार माध्यमाने तिच्यावरती केलेले आरोप प्रत्यारोप, सत्य घटना काय आहे, वस्तुस्थिती काय आहे हे जाणून न घेता त्या लोकांनी ज्या तिच्याबरोबर जी वागणूक दिली होती त्यावेळेस ती म्हणते की आपण इतरांशी कसे वागतो ह्यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाही ते ठरवतो. की त्यावेळेस तिने जगाला ओरडून सांगायचा प्रयत्न केला, पण जगाने तिचं तेव्हा ते म्हणणं ऐकलं नाही. पण आज तिने ते सत्य सिद्ध करून दाखवलं. पुढे ती म्हणते की तुम्हा कुमार वयोगटातल्या मुलामुलींना एक सांगावं असं वाटतं की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं तेव्हा त्याला अपयश म्हटलं जातं. की बघा आपण खूप प्रयत्न करतो, सगळेच विद्यार्थी आता 10वीचे अभ्यासामध्ये लागलेले आहेत, सगळे प्रयत्न करत आहेत, अतोनात प्रयत्न करत आहेत, परंतु त्या
10वीच्या परीक्षेमध्ये यश नाही मिळालं, आपण नापास झालो म्हणजे आपण अपयशी ठरलेलो नाही आहोत. छोट्या छोट्या अपयशाने आपण खचून जायचं नाही. बरेचसे विद्यार्थी परीक्षेच्या भीतीनेच आत्महत्या करतात किंवा मागे हटतात आणि टेन्शन घेऊन आजारी पडतात आणि परीक्षेला त्यांना जाता येत नाही. म्हणून मग इथे म्हणतात की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजेच अपयश नाही, की आपण प्रयत्न करतो, परीक्षेमध्ये पास होण्याचा आपण अतोनात प्रयत्न करत असतो, पण ते आपण नापास झालो म्हणजे आपले ते प्रयत्न निष्फळ ठरले आहेत का? नाही. ते प्रयत्न आपल्याला पुन्हा अजून ते प्रयत्न कमी पडले असेल, आपण पुन्हा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे ते प्रयत्न जर निष्फळ ठरले तर आपण अपयश न येत, आपले ध्येय जर कमकुवत असतील तर ते आपलं अपयश असतं. म्हणून आपल्याला जर यश गाठायचं आहे तर आपले ध्येय अत्यंत मजबूत असले पाहिजे आणि ते ध्येयाची करणारी वाटचाल अगदी खडतर असते, सगळ्यांना त्याची जाणीव असते, पण त्या खडतर वाटचालीकडे जाण्याची क्षमता आपण निर्माण केली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, पाठाच्या या पाठाला इथेच आपण समाप्ती देणार आहोत. हा पाठ इथेच संपलेला आहे, परंतु ह्या पाठातून आपल्याला काय शिकायला मिळतंय तर सामान्य माणसांमधील असामान्यत्व दाखवून देण्याची ही घटना आहे आणि अरुणिमेच्या जिद्दीने ही प्रसंगावधान पाहून तिने जी जिद्द मनामध्ये ठरवलेली आहे, तिने जे स्वप्न पाहिलेले आहे, ती जरी महिला असेल किंवा अपंगत्व झालेली महिला असेल तरी सहानुभूती न ठेवता तिने जे प्रयत्न केले होते ते प्रयत्न तिने सिद्ध करून दाखवलेले, की अशक्य गोष्ट तिने शक्य करून दाखवली. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथे संपतो, परंतु पाठाचा स्वाध्याय किंवा कृती आपल्याला अभ्यासायची आहे. त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये पाहणार आहोत.